सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड प्रॉब्लेम ऑफ मटेरियल. ह्यात आपल्याला 2 कंपनीज आहे ए अँड बी आणि त्यांचं क्वेश्चन डिटेल्स दिलेलं आहे. नॉर्मल युसेज आहे 300 युनिट्स पर वीक दोन्ही ए अँड बीला. मॅक्सिमम युसेज आहे 450 युनिट्स पर वीक. मिनिमम युसेज आहे 150 युनिट्स पर वीक. रीऑर्डर क्वांटिटी आहे एचे 2400 युनिट्स पर वीक. 3600 युनिट्स आहे बीची रीऑर्डर क्वांटिटी. रीऑर्डर पिरियड आहे एला 4 to 6 वीक्स. आता इथे काय आहे, 4 आपण कन्सिडर करूया मिनिमम आणि 6 आपण कन्सिडर करूया मॅक्सिमम. तसेच बी आणि बीचं सुद्धा मिनिमम रीऑर्डर वीक आहे 2 वीक्स आणि मॅक्सिमम आपण कन्सिडर करूया 4 वीक. आणि आता इथं जर आपल्याला ॲव्हरेज नॉर्मल कन्झम्पशन फाइंड आउट करायचं असलं तर आपण इथं काय करणार, 6 + 4 डिवायडेड बाय 2 5 आणि इथं 2 + 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3 वीक्स. ही आहे ॲव्हरेज या नॉर्मल कन्झम्पशनचं पिरियड. तर आपण फॉर्म्युला आहे, आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. रीऑर्डर लेवल आहे मॅक्सिमम युसेज इंटू मॅक्सिमम रीऑर्डर पिरियड. आता एचे मॅक्सिमम युसेज किती आहे 450 आणि मॅक्सिमम रीऑर्डर पिरियड आहे 6 वीक्स. 450 × 6 2700 युनिट्स. तसेच बीचं मॅक्सिमम रीऑर्डर पिरियड मॅक्सिमम रीऑर्डर क्वांटिटी 450 दोन्ही. एला पण 450च आहे, बीला पण. एची पण मॅक्सिमम युसेज 450 आहे, बीचं पण मॅक्सिमम युसेज 450 आहे. तर 450 फक्त इथं रीऑर्डर पिरियड वेगळं आहे. रीऑर्डर पिरियड इथं आहे मॅक्सिमम 4 वीक्स. आपल्याला इथं हे बघायचं आहे 2 to 4 म्हणजे 2 मिनिमम आहे, 4 मॅक्सिमम आहे. 4 वीक्स मॅक्सिमम रीऑर्डर पिरियड घ्यायचा आहे. 450 × 4 1800 युनिट्स येते. तसंच मॅक्सिमम लेवल आहे रीऑर्डर लेवल मायनस मिनिमम युसेज इंटू मिनिमम रीऑर्डर पिरियड प्लस रीऑर्डर क्वांटिटी. आता एचं आहे रीऑर्डर लेवल 2700 युनिट आणि मिनिमम लेवल काय आहे 150 युनिट. मिनिमम युसेज आहे 150 युनिट आणि मिनिमम रीऑर्डर पिरियड एचं काय आहे 4. तर 150 × 4 आणि मिनिमम रीऑर्डर क्वांटिटी काय आहे, एची आहे 2400 आणि बीचं 3600. इथं आपल्याला एचं कॅल्क्युलेट करतो. तर एचं रीऑर्डर क्वांटिटी 2400 इथं आपण घेतलेलं आहे. 2700 - 600 + 2400 4500 येऊन मॅक्सिमम लेवल आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मेंटेन करायची गरज नाही आहे. मॅक्सिमम लेवल आपण 4500 मेंटेन करू शकतो आहे मटेरियलमध्ये. आता बीचं मॅक्सिमम लेवल किती आपण मेंटेन करू शकतो आहे, तर त्याचं अगेन तेच फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. रीऑर्डर लेवल बीची रीऑर्डर लेवल काय आहे 1800 आणि बीचं मिनिमम युसेज काय आहे 150 युनिट आणि मिनिमम रीऑर्डर क्वांटिटी काय आहे 2 वीक्स. मिनिमम रीऑर्डर पिरियड 2 वीक्स आणि रीऑर्डर क्वांटिटी काय आहे बीची 3600. सो 1800 - 150 × 2 300 + 3600 5100 युनिट्स बी मेंटेन करू शकतो मॅक्सिमम लेवल. नेक्स्ट आहे मिनिमम लेवल दोघं किती मेंटेन करू शकतो ए आणि बी. तर मिनिमम लेवलचा फॉर्म्युला आहे रीऑर्डर लेवल मायनस ॲव्हरेज युसेज इंटू ॲव्हरेज रीऑर्डर पिरियड. जसं आपण बघितलं रीऑर्डर लेवल आपण फाइंड आउट केलेले आहे. एची आहे 2700 युनिट्स आणि ॲव्हरेज युसेज आता आपल्या क्वेश्चनमध्ये इथं दिलेलं आहे नॉर्मल युसेज. जसं मी सांगितलं नॉर्मल युसेजच म्हणजे ॲव्हरेज युसेज. तर ॲव्हरेज युसेज आहे आपलं 300 युनिट्स 300 आणि ॲव्हरेज रीऑर्डर पिरियड. आता हे ॲव्हरेज रीऑर्डर पिरियड इथं दिलेलं नव्हतं म्हणून आपण कॅल्क्युलेट केलं. याचं आहे 4 + 6 डिवायडेड बाय 2 5. तेच इथं दिलेलं आहे 5. 2700 - 300 × 5 1200 मिनिमम लेवल ए मेंटेन करू शकतात. बी कंपनी किती मिनिमम लेवल मेंटेन करू शकत्या, अगेन रीऑर्डर लेवल किती आहे, रीऑर्डर लेवल बीची 1800 युनिट्स मायनस ॲव्हरेज युसेज किती आहे बीचं, दोन्हीला सेमच आहे 300 आणि ॲव्हरेज रीऑर्डर पिरियड इथं आपण फाइंड आउट केलं आहे बीचं 3. 2 + 4 डिवायडेड बाय 2 3. सो 1800 - 300 × 3 इज इक्वल टू 1800 - 900 900 युनिट्स मिनिमम बी मेंटेन करू शकतो. मिनिमम लेवल बी 900 मेंटेन करू शकतात आणि ए 1200. ॲव्हरेज लेवल
फॉर्म्युला आहे मॅक्सिमम लेवल प्लस मिनिमम लेवल डिवायडेड बाय 2. एचं मॅक्सिमम लेवल आहे 4500 युनिट्स आणि मिनिमम लेवल आहे 1200 युनिट्स. तर 4500 प्लस 2000 इज इक्वल टू 2850 आणि बीची लेवल आहे 5100 आणि 900 मॅक्सिमम आणि मिनिमम डिवायडेड बाय 2 3000 युनिट्स. अजून एक फॉर्म्युला आहे मिनिमम लेवल प्लस हाफ ऑफ रिऑर्डर क्वांटिटी 1200 प्लस हाफ 2500. रिऑर्डर क्वांटिटी आपण इथं क्वेश्चनमध्येच आपल्याला दिलेली आहे की 2400 युनिट्स आहे एची आणि 3600 युनिट आहे बीची. तर इथं एचं 2400 आणि बीचं 3600. मिनिमम लेवल एचं 1200 आणि बीचं 900. 1200 प्लस हाफ ऑफ 2400 1200. तर टोटल ॲव्हरेज लेवल काय आहे 2400 आणि इथं आहे बीची ॲव्हरेज लेवल आहे 2700. ह्या फॉर्म्युलाप्रमाणे एची ॲव्हरेज लेवल आहे 2850 पण ह्या फॉर्म्युलाप्रमाणे एची ॲव्हरेज लेवल आहे 2400. ह्या फॉर्म्युलाप्रमाणे 3000 युनिट्स आहे बीची आणि या फॉर्म्युलाप्रमाणे 2700 आहे बीची. ह्या दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. लास्ट फॉर्म्युला आहे डेंजर लेवल ॲव्हरेज युसेज इंटू मॅक्सिमम रिऑर्डर पिरियड. एची ॲव्हरेज युसेज आहे 300 युनिट्स. दोन्हीची ॲव्हरेज युसेज सेम आहे. नॉर्मल युसेजेस आपण म्हणतो की ॲव्हरेज युसेज आहे 300 युनिट्स पर वीक. तर 300 युनिट्स फक्त रिऑर्डर पिरियड इथं बदलते. एची मॅक्सिमम रिऑर्डर पिरियड आहे 6 आणि बीची आहे 4. 300 इंटू 6 1800 युनिट्स डेंजर लेवल आहे एसाठी. 300 इंटू 4 1200 डेंजर लेवल आहे बीसाठी.